नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या महत्त्वाच्या आणि आवडत्या चॅनलमध्ये आपण नेहमी पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट देत असतो. त्याचप्रमाणे एक आताची महत्त्वाची अपडेट आहे. तर आपल्याला माहिती आहे लवकरच पोलीस भरती होणार आहे आणि त्या संदर्भात खूप मुलांच्या कमेंट येत आहेत, खूप मुलांना डाऊट आहेत. त्यामध्ये तुमची लेखी परीक्षा किती मार्कांची असणार आहे, मैदानी चाचणी कशी असणार आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमार्फत घेणार आहोत. यामध्ये काही नियम दिलेले आहेत, त्या नियमाबद्दल आपण संपूर्ण माहिती देणार आहोत. त्यानंतर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये वयाची अट काय असणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. तर पाहू शकता मैदानी चाचणी जी आहे मित्रांनो, ती मैदानी स्वतंत्र होणार आहे. तुमची लेखी परीक्षा आहे, ती जी लेखी परीक्षा तुमची एकच होणार आहे सर्व घटकांसाठी. त्यानंतर पाहू शकता यामध्ये काही नियम दिलेले आहेत, ते महत्त्वाचे नियम आहेत. त्यामध्ये पहिला जो नियम आहे, शारीरिक चाचणीमध्ये किमान तुम्हाला 50% गुण मिळवायचे आहेत, जे तुम्हाला लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. तर तुम्हाला तुमच्या जी तुमची मैदानी चाचणी जी होणार आहे त्यामध्ये तुम्हाला 50% गुण घ्यायचे आहेत, त्यावेळेसच तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहोत. त्यानंतर पाहू शकता नियम म्हणजे 2 मध्ये तुम्हाला काय दिले, संबंधित प्रवर्ती रिक्त पदानुसार एका जागेसाठी किमान 10 उमेदवार अशी निवड लेखी परीक्षेसाठी असणार आहे. तर मित्रांनो, एका जागेसाठी तुम्हाला 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. त्यानंतर पाहू शकता उमेदवारांनी लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. तर तुम्हाला किमान 40 मार्क देखील मिळवायचे आहेत लेखी परीक्षेसाठी, तेच उमेदवार पात्र ठरणार आहेत निवड यादीसाठी. त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये 40%पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला 40%पेक्षा कमी गुण जर लेखी परीक्षेमध्ये पडले तर तुम्ही अपात्र डायरेक्टली ठरणार आहेत. त्यानंतर पाहू शकता लेखी परीक्षेचा कालावधी किती असणार आहे, सर्वांना माहिती असेल 90 मिनिटाचा तुमचा कालावधी असणार आहे. लेखी चाचणी मराठीत घेण्यात येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे मराठीत होणार आहे. त्यानंतर सर्व प्रश्न जे आहेत मित्रांनो बहुपर्याय असे तुम्हाला ऑप्शन असणार आहेत सर्व प्रश्नामध्ये. त्यानंतर मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबत दिनांक देखील निश्चित होणार आहे. तर त्यानंतर पाहू शकता मित्रांनो, तुमची लेखी परीक्षा झाल्यानंतर लगेच तुमची मैदानी चाचणी होणार आहे आणि संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदासाठी एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर मित्रांनो, एकाच दिवशी तुमची सर्व घटकात एकाच दिवशी परीक्षा होणार आहे. त्यामध्ये तुम्ही जास्त करून अनेक फॉर्म, भरपूर मुलं आहे जे अनेक फॉर्म भरतात, वेगवेगळे भरत असतात. तर हे तुम्हाला अशा प्रकारे करायचं नाही. त्यामुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो आणि कोणत्याच जिल्ह्यासाठी तुम्ही अपात्र देखील ठरू शकता. त्यामध्ये आणखी महत्त्वाची जी माहिती दिलेली तर पाहू शकता, सन 2022 आणि 2025 या कालावधीत वयोमर्यादा ओलांडल्यांनाही अखेरची संधी मिळणार आहे. तर ज्या लोकांची वयोमर्यादा या कालावधीमध्ये झालेली असेल त्यांना देखील एक शेवटची संधी मिळणार आहे. प्रकारे आपण महत्त्वाची माहिती देखील सांगितलेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा, आपण नक्की त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि आपण आपल्या चॅनलवर आतापर्यंत जेवढे काही पोलीस भरती झालेले आहे मित्रांनो, त्यांचे संपूर्ण विश्लेषण, कोणकोणते प्रश्न कशा स्वरूपात विचारतात, संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते देखील तुम्ही पाहू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, हे माझं चॅनल नसून तुमचं चॅनल आहे, आपलं चॅनल आहे, तर नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला येणारे नवीन अपडेट मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद मित्रांनो.